मारकटी तीर्थ कसरावद नावाचा एक मोठा तालुक्याचं ठिकाण आहे, त्याच्या जवळ घातले माकडखेडा नावाचं ते गाव. मारकटी तीर्थ पूर्वकाली जुन्या काळाची गोष्ट सांगतो तुम्हाला. जुन्या काळची गोष्ट. माकडखेडा अजूनही झाडे झुडप भरपूर आहेत तिथे नर्मदेच्या काठी. छोट मोठं असं जंगल आहे, अजूनही आहे. त्या जुन्या काळामध्ये तर जंगल जास्त होती आणि जंगल म्हणले की माकडं येणारच. आणि त्या जंगलामध्ये वानर आणि वानरी नवरा बायको माकड माकडीण मस्त प्रेमाने त्या जंगलामध्ये विचरण करायचे. या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर कुलांट्या उड्या मारत बसायचे दिवसभर. दोघांमध्ये आपसामध्ये प्रेम भरपूर भयंकर. एके दिवशी असं काय झालं की ती माकडींची होती वानरी असं झाडावर उड्या मारत 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 तिचा हात चटकला. हात चटकला आणि खाली होती बांबूची झुडप, बांबूची झाडं. बांबूची झाडं म्हणलं की कसं बघा, असं म्हणजे खालून अशा जमिनीतून दोन असे बांबू निघतात आणि अशी असा आकार होतो. बघितलं असेल बांबूचे तुम्ही झुडप खालून असे निघतात आणि असे पसरतात, असा आकार होतो कात्री सारखा. त्या वानरीचा माकडीचा हात झाडावर सटकला आणि त्या बांबूच्या ह्याच्यामध्ये कच्चकन बसली. मुंडकी अशी या बाजूला अडकली आणि काही करता येईना त्याला मुंडकी सोडवता आली नाही. बिचारी तडपून तडपून तिथेच माकडींबाई. वानर अत्यंत दुःखी झाला की माझी बायको गेली, प्रियकर बायको गेली. मग त्यांनी पण काय केलं की स्वतःच नर्मदेमध्ये उडी मारली आणि स्वतःचा प्राणांत केला. दुसरा जन्म झाला दोघांचा. दुसरा जन्म झाला आणि दुसऱ्या जन्मी तो माकड होता. नर्मदा जलस्पर्शाच्या पुण्याईमुळे दुसऱ्या जन्मी तो राजा झाला. त्याचं नाव सत्यसेन. त्याचं नाव झालं सत्यसेन. सत्यसेन नावाचा तो राजा झाला. त्याचं लग्न झालं आणि तिची महाराणीचं नाव ठेवलं तिने श्रृंगार वल्लरी. काय नाव ठेवलं? श्रृंगार वल्लरी. राजा राणी दोन्ही महालामध्ये राहायला लागले, परंतु राणीचं जे स्वरूप आहे ते विचित्रच होत. विचित्र म्हणजे कसं, संपूर्ण खालचा माने खालचा भाग अत्यंत सुंदर आणि तोंड माकडासारखं. माने खालचा भाग सुंदर, तोंड माकडासारखं. राजाला एक कळे ना की माझी राणी अशी का अशी का अशी. चला ठीक आहे, ईश्वराने जी रचना केलेली आहे. कारण काय, संबंध स्वर्गामध्ये जुळतात आणि त्या स्वर्गामध्ये जुळलेल्या संबंधांना सगळे प्रतिबद्ध असतात. राजा पण म्हणाला स्वर्गामध्ये देवतांनी आमची जोडी बनवलेली आहे, आता जशी आहे तशी आहे, माझं तर तिच्यावर प्रेम आहे. एके दिवशी राजा म्हणाला की राणी, मी शिकार करायला चाललेलो आहे, तू पण माझ्या बरोबर चल. म्हणे हो ठीक आहे चलते. राजा सगळं सैन्य घेऊन शिकार करायला आला. कुठे? त्याच माकडखेडा नावाच्या गावाचं जवळ. शिबिर लावला, तंबू लावला. राजा गेला शिकाराला शिकार करायला निघून आणि राणी म्हणे की आता इथे जंगल वगैरे खूप सुंदर आहे, पवन वायू अत्यंत शुद्ध आहे, नर्मदेचा काठ आहे, थोडं मी फेरफटका मारते. राणी निघाली, फेरफटका मारायला गेली. फेरफटका मारता मारता त्या झाडाच्या जवळ आली. त्या बांबूच्या झाडाच्या जवळ आली
आणि त्याला आपला पूर्वीचा जन्म आठवला की पूर्वी मी होते माकडेन, वानरी होते आणि अशी अशी घटना झाली आणि त्या घटनेने काय झालं की मी त्या बांबूच्या वेळूमध्ये असे अडकून मरण पावले. त्यानंतर आला पाऊस, जोराचा पाऊस आला आणि माने खालचा जो संपूर्ण भाग आहे त्याच्या ज्या अस्थि हाडके जे आहेत ते पाण्यामध्ये वाहून नर्मदा जलाचा त्याचा स्पर्श झाला म्हणून माझं माने खालचं अंग सुंदर, परंतु माझी खोपडी करोटी मात्र काही तिला नर्मदा जलाचा स्पर्श झाला नाही. म्हणून सैनिकांना सांगितलं, सैनिकांनो जंगलामध्ये जा आणि कुठे माकडाची जर का तुम्हाला मुंडकी मिळाली असेल, खोपडी करोटी जर का तुम्हाला मिळाली तर घेऊन या. सैनिकांनी संपूर्ण जंगल पालत घातलं आणि शेवटी आणून एक माकडाची खोपडी म्हणजे राणी ही खोपडी मिळाली. त्या राणीने त्या खोपडीचं मस्तपैकी पूजन केलं, पूजन अर्चन केलं. ती खोपडी हातामध्ये घेतली, नर्मदेच्या काठी गेली आणि नर्मदा जलामध्ये ती खोपडी सोडली. जसाच नर्मदा जलाचा स्पर्श त्या खोपडीला झाला, राणी सुद्धा सर्वांग सुंदर झाली. मात श्री नर्मदे.